सर्वांना नमस्कार. सहाय्यक स्तरावर पीक पाहणी सध्या सुरू आहे आणि बऱ्याचशा ग्राममहसूल अधिकारी यांना सहाय्यकांना काही इश्यूज रिपोर्ट झालेले आहेत की लॉग इन होत नाही, पासवर्ड टाकल्यानंतर OTP येत नाही किंवा त्यांनी केलेली पीक पाहणी आहे ती 7/12 येत नाही. यासंबंधी हा व्हिडिओ आपण बघत आहोत. सर्वप्रथम ही साईट तुम्ही लक्षात ठेवा 115.124.110.14/. स्मॉलमध्ये आहे _E. फक्त एवढंच तुम्ही गुगलमध्ये टाकायचं आहे. गुगल क्रोम आपण यूज करतोय. याच्यामध्ये टाकल्यानंतर एंटर केल्यावर लॉग इन हा शब्द आपोआप येईल आणि ही तुम्हाला हे पेज ओपन होईल. ग्राम महसूल अधिकारी यांनी आपला विभाग निवडून आपली ID टाकायची आहे. त्यानंतर त्यांना OTP वगैरे येईल, राईट. आणि त्यानंतर त्यांच्या लॉग इन ID मध्ये जितके गावं अटॅच आहेत त्यांना पीक पाहणी सहाय्यकांनी किती केली आहे, शेतकऱ्यांनी किती केली आहे हे सर्व पाहता येईल. प्लस एखाद्या सहाय्यकांना आपल्याला अप्रुव्हल द्यायचं आहे, ते पण काम तुम्हाला ह्या ग्राम महसूल अधिकारी या टॅबमध्ये लॉग इन केल्यानंतर करायचं आहे. सहाय्यकांचा पासवर्ड रिसेट करायचा असेल तरी आपल्याला नागपूर विभाग सहाय्यकांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. OTP सहाय्यकांना जाईल आणि त्याच्यानंतर त्यांची ID त्यांचा मोबाईल नंबर दिसेल आणि नवीन त्याच्यात पासवर्ड तुम्ही सेट करायचा. डिजिटल क्रॉप सर्वे अहवाल हा सगळ्यात महत्त्वाचा अहवाल आहे आणि हा सगळ्यांसाठी आहे. जर आपण याच्यामध्ये लॉग इन केलेलं नाही, ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदारांनी लॉग इन केलेलं नाही, तरी पूर्ण जिल्ह्याचा, पूर्ण तालुक्याचा किंवा विभागाचा आपल्याला बघायचा असेल पीक पाहणी खातेदार निहाय म्हणजे शेतकऱ्यांनी किती केलेली आहे आणि सहाय्यकांनी किती केली. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त सहाय्यकांच्या रिलेटेड गोष्टींवर आपण भर देणार आहोत. सहाय्यक स्तरावर आपण खरीप हंगाम निवडलाय. यामध्ये मी नागपूर विभाग निवडून नागपूर जिल्हा निवडतोय, तालुका हिंगणा आणि गाव मी पिपरी हे निवडतोय. ओके. यामध्ये सहाय्यकांनी इतक्या सर्वे नंबर्सवर एकूण 53 खातेदारांची पीक पाहणी केलेली आहे. एका सर्वे नंबरमध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण खातेदार असू शकतात. त्यामुळे इथे खातेदारांच्या संख्येनुसार पीक पाहणी झाली आहे. जवळपास 53 खातेदारांची यांनी पीक पाहणी केलेली आहे. आता हा डेटाबेस आपल्याकडे आहे. याचा अर्थ असा आहे की सहाय्यकांच्या मोबाईलमध्ये जो आपल्याला डेटाबेस दिसतो, जर आपल्याला इथे हा सगळा संबंध डेटाबेस येत असेल, याचा अर्थ असा आहे की तो डेटाबेस सर्व्हरवर गेलेला आहे. सहाय्यकांनी पीक पाहणी केली आणि 7/12 आली नाही, जर अशी कंप्लेंट आली तर आपण सर्वप्रथम सहाय्यकांच्या मोबाईलमध्ये पीक पाहणी झाली की नाही ते तपासावे. जर ते तपासू शकत नाही, एखाद्या शेतकऱ्यांनी फोन केला, सहाय्यक आपल्या जवळ नाही आहे, तर लगेच याच्या 115.124.110.14/. याच्या पुढे काहीही लिहायचं नाही. याच्यात गेल्यानंतर आपण अहवालामध्ये जायचं आणि त्यानंतर पर्टिक्युलर गाव सिलेक्ट केल्यानंतर सहाय्यकांनी जर ती पीक पाहणी केली आहे आणि डेटाबेसवर आलेली असेल तर ही पीक पाहणी आपल्याला इथे पाहायला मिळेल. आता इथे पीक पाहणी आली म्हणजे सर्व्हरवर ही पीक पाहणी गेलेली आहे, पण आपल्या 7/12 आली नाही. 7/12 पीक पाहणी का आली नाही? कारण आपल्याला सहाय्यकांनी जितकी पण पीक पाहणी केलेली आहे त्याला अप्रुव्हल देणं गरजेचं आहे. 100% सहाय्यकांनी केलेल्या पीक पाहणीला अप्रुव्हल हे तलाठ्यांनी द्यायचं आहे, ग्राम महसूल अधिकारी यांनी द्यायचं आहे. त्यासाठी आपण पिपरी गाव जे घेतोय, नागपूरमधल्या हिंगणा तालुक्यातलं हे गाव आहे, ते गाव निवडूया आपण. याच्यामधून पिपरी हे गाव निवडू. स्वीकारा केल्यानंतर सहाय्यक स्तरावरची पीक पाहणी या ऑप्शन मध्ये आपण गेल्यानंतर इथे आपण जाऊ, हंगाम निवडू. खरीप आणि संपूर्ण वर्ष सध्या सुरू आहे. सहाय्यकांनी केलेला हा डेटाबेस इथे आपल्याला दिसत आहे, राईट. याला आपण आता 1114 या खातेदाराचं यांनी पीक पाहणी केली आहे की नाही हे आपल्याला याच्यातून 1114 शकुंतला नेमरावजी डवरे, सर्वे नंबर 14/ढ, राईट. आपण याच्यामध्ये गेल्यानंतर याला सिलेक्ट करू, निवडा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर सहाय्यकांनी जी पीक पाहणी केली आहे ही आपल्याला इथे दिसेल. 14/ढ कापूस 81R अजल संचित कोरडवाहू मध्ये टाकलेला आहे. याच्यामध्ये पहा हे बटन एक आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला एक फोटो जो सहाय्यकांनी काढलेला आहे त्या शेतातला तो येईल. आपल्याला शहानिशा करायची आहे की खरंच ही कापसाची शेती आहे की नाही. जर आपल्याला ती योग्य वाटत असेल तर मग खाली याला एक्सेप्ट केल्यानंतर रेकॉर्ड समाविष्ट झाला. जोपर्यंत याला आपण एक्सेप्ट करत नाही तोपर्यंत या 7/12 ह्या वर्षाची पीक पाहणी येणार नाही. याला दोनदा क्लिक करावं लागतं. रेकॉर्ड समाविष्ट झाले, ओके केल्यानंतर 1114 जो पहिले होता तो इथून
निघून गेलेला आहे. आता इतके सर्वे नंबर्स किंवा इतके खातेदारांची पीक पाहणी आहे जी ह्या पर्टिक्युलर तलाठ्यांना यांचं अप्रुव्हल द्यायचं आहे. सेम वे संपूर्ण वर्षामध्ये पण आपण सहाय्यकांचा डेटाबेस तपासायचा आहे. या पर्टिक्युलर गावामध्ये संपूर्ण वर्षाचा कोणताही डेटाबेस नाही किंवा त्यांनी तो पहिले अप्रुव्हल केलेला असेल. 1115 ह्या खातेदारांचं संयुक्त खाते आहे. यांचं हे खातेदारांची नावं आहेत. याची पुन्हा शहानिशा जर आपल्याला करायची असेल तर 115 याच्यामध्ये 1115 सर्वे नंबर 14/9 हे दरवेळेस पाहायची आवश्यकता नाही. हा व्हिडिओ आपण यासाठी बनवतोय की बरेचदा कंप्लेंट अशी येते की आमच्या सातबारावर पीक पाहणी आली नाही, तेव्हा सर्वप्रथम या पर्टिक्युलर साईटवर ग्राम महसूल अधिकारी यांनी जायचं आहे. ते गाव सिलेक्ट करून चेक करा की पीक पाहणी सहाय्यकांच्या मोबाईलमधून सर्व्हरवर गेली की नाही, आणि जर गेली असेल तर लागलीच आपल्या ई पीक पाहणीमध्ये लॉग इन केल्यानंतर ते पर्टिक्युलर गाव सिलेक्ट करून हंगाम वर्ष सिलेक्ट केल्यानंतर ही पीक पाहणी अप्रुव्हल करा किंवा रिजेक्ट करा. जर यामध्ये त्यांनी लावलेला आहे कापूस, इथे आपल्याला दिसतोय, आणि त्या पिकाचं याच्यामध्ये फोटो काढलेला आहे. जर आपल्याला हे योग्य वाटत आहे तर आपण याला एक्सेप्ट करायचं आहे आणि त्यानंतरच ते सातबारावर समाविष्ट होणार आहे. आशा आहे की यामध्ये आपण ज्या 2-3 गोष्टी ऍड्रेस केलेल्या आहेत की त्या म्हणजे सहाय्यकांची नोंदणी तुमच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्या स्तरावर झाली की नाही. नागपूर डिव्हिजन सेवार्थ आयडी टाकायची ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी. मोबाईल आल्यानंतर तो डेटाबेस येईल की कोणत्या गावात तुम्ही कोणत्या सहाय्यकांना अप्रुव्हल दिलेला आहे. सहाय्यकांचा पासवर्ड रिसेट करायचा असेल, त्यांचं लॉग इन होत नसेल तर सहाय्यक स्तरावर सहाय्यकांचे पासवर्ड रिसेट करा या टॅबवर जाऊन सहाय्यकांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. सहाय्यकांना ओटीपी येईल आणि नवीन पासवर्ड इथे जनरेट करायला येईल. तसंच पीक पाहणी झाली आहे की नाही लॉग इन न करता बघायचं असेल, सहाय्यक स्तरावर बघायचं असेल तर इथे ऑप्शन सिलेक्ट करायचं. आता पिपरी हे गाव आपण निवडलं होतं, याच्यामध्येच आपण खरीप हंगामामध्ये बघूया की किती शेतकऱ्यांनी याच्यामध्ये पीक पाहणी केलेली आहे. तर आपल्याला त्यांचा डेटाबेस इथे दिसेल. शेतकऱ्यांनी आपल्या स्तरावर 14 शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली आहे आणि ह्याच गावामध्ये जर आपण बघतोय खरीप हंगामामध्येच, जिल्हा नागपूर, तालुका हिंगणा, गाव पिपरी, याच्यामध्ये 53 खातेदारांची पीक पाहणी ही सहाय्यकांनी केलेली आहे आणि यांचं अप्रुव्हल आपल्याला ई पीक पाहणी या मॉड्यूल मधून सहाय्यक स्तरावरची पीक पाहणी त्याच्यामध्ये जाऊन करायचं आहे. पण त्यापूर्वी आपल्याला त्या पर्टिक्युलर गावाचं सिलेक्शन करणे अनिवार्य आहे. या माध्यमाने आपण पटापट पीक पाहणी जी सहाय्यकांनी केलेली आहे त्याला अप्रुव्हल द्या, जेणेकरून ही सर्व पीक पाहणी शेतकऱ्यांच्या सातबारावर इम्प्लिमेंट होईल आणि ती त्यांना दिसेल. जरी अशी कंप्लेंट आली की त्यानंतरही अद्यावत इथून अप्रुव्हल केल्यानंतरही पीक पाहणी येत नाही, तर तो पर्टिक्युलर सातबारा डीडीएम मधून अद्यावत करून घ्या. त्यानंतर ती पीक पाहणी आपल्याला तिथे दिसून येईल. रेकॉर्ड समाविष्ट झाले. लवकरात लवकर नागपूर जिल्ह्यातील मॅक्झिमम सहाय्यकांनी केलेली पीक पाहणी सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी ह्या प्रोसेसद्वारे कंप्लीट करावी. धन्यवाद.